तीन मित्र येतात मागून, त्यांना घेतलं ते. तीन मित्र येतात मागून. जायला काय करते ते पण सांगा. टेन्शन आहे रे, लग्न व्हायचं ना अजून. आणि तो बघ तिकडे बघ, तो बघ, तो वयस काय त्याला एकच टेन्शन, मला काम आलं. नमस्कार. तर आपल्या या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आलो ते म्हणजे कोपर गावात. आधीच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल, आपण हळद वाजवायला आलो होतो. सो आज आलो आहे ते म्हणजे लग्न वाजवायला आणि इथून जायचं आपल्याला ते म्हणजे कुर्डूसला. सो चला आता आलो आहे बघा, आपला टेम्पो मागे दिसतोय आणि पोरं गेले मांडवर. सो चला आता जाऊ तिकडेच. नाश्त्यासाठी पोरांची बघा कशी चालू आहे, झुंबड उडले बघा, 2-2 घेतलेत हे बघा. एकाच भागतच नाही ना. तीन मित्र येतात मागून, त्यांना घेतलं ते. तीन मित्र येतात मागून. चला आता भाज्या करून घेतो आम्ही. एक उभ्यानी भाज्या झाला, आता एक बैठी भाज्या. कधी पण बघावं झोप येतच असते. जवळजवळ 1.5 तास थांबल्यानंतर आता नवरा निघतोय. चला चला आपली गाडी काढा. अकरा वाजता कोपर गावातून पॅकअप आमचा आणि इथून जायचं आम्हाला. कुठे जायचंय? हा आता चला. आता निशांची सासूरवाडी तिकडे चोळेला आहे रे, लय लांब आहे काय आतून. चला आता आपण भेटू डायरेक्ट कुर्डूसला. आत्ताच पोचलो ते म्हणजे कुर्डूस गावात. हे बघा सेटअप रेडी आमचा आणि निघतोय. काय झालं सहयोग? चला निघतो इथून. फक्त 5 मिनिटं वाजवलाय, 2 गाणी आणि आमचा नवरा बसलेला आहे. थोड्याच वेळात लग्न लागेल.
ऊन होता हा थंडा विंडा थंडा कोण देईल तुला नवरा काय देते का बघ रुकवा झाला वाजवत जा नको टाइम नाही पटकन जायला तर काय अरे पोरीकडचा वाजवाचा असतं हो टायमिंग नाही हो पटकन झाला अभ्या रुकवात वाजवाल जा उठ चल काय चल कोसळला होता ढमटाक कोसळला ए नीरज ढमटाक कोसळला हो यानी कोसलवली थापी त्याच्यावर काय बोलशील त्याला नवरा 2 भांड्यांवर चालवला हो आता जोरान वाजवा नवरा निघला तो बघ छोट्याशा गल्लीतून इकडून या हाय ओके अक्का ओके ना हा आता या गल्लीतून नवरा घेऊन जायचा आहे गाडी डायरेक्ट नेले मांडवाजवळ सो आता डायरेक्ट लग्न लागल्यानंतर वाचू चला एक नंबर वाजवला एक नंबर बघायला आलो तुम्हाला कसं वाजवता चला जाऊ दे आता डायरेक्ट लग्न लागल्यावर आणि आता आतूल आपल्याला सरबत करताना दाखवताना कसा करतात हा पहिला कुठली गाडी होता सरबत बोलते सरबत राहणार कुठं तुझा काय साला आदमी आहे घ्या चला प्रभात कीबोर्ड वाजवा आता ये थोडा घे अरे जमल ये घे थोडा नीरजला सांगितलं पण नीरज घेत नाही ते मला माहिती म्हणून मी तुलाच बोललो ना घे म्हणून मग ठीक आहे चल चालेल वरातीला घे थोडा जाऊ बोट सुकली की बघ सुकलेली सुकली की त्याचा कशाला पॅकअप टाइम चला अरे ती थाप कोसलवलीस सांग याला काय हा तो सांगते टेक्निकल इश्यू आहे हा चला पॅकअप करते आता आताच वाजून वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय जेवायला चला तर डायरेक्ट जेवायला आणि बघूया काय असेल तर दाखवतो नंतर डायरेक्ट आपण वरातीला भेटू चला आता वाजलेले 7 आणि आता हे बघा पोरं चालले आहेत वरात काढायला हे बघा आणि मामाने डॉक्टर घेतले कवरी घेऊन चाललाय टेम्पोत भराला जाऊ दे गाडी आणि हे बघा ह्या दोघांनी घेतलं आपला मित्र या गावातला कुठला आहे ऋतिक पिंगळे नाव आहे त्याचा कुठला कोरडूचा क्रिकेटर आहे 100% आणि इकडे आपला प्रभात ड्रायव्हर चला
आता आपण जाऊया मांडवर डायरेक्ट भाज्या करायला. चला 7 वाजलेत, लवकरच वरात निघणार आहे. बघू किती वाजता जाते. घ्या चला भाज्या घ्या. मी आलो नवीन वाचक दाखवते. भाज्या कसा वाटला? नवीन खेळाडू हे घ्या चला. आत्ताच आमचा भाज्या करून झालाय आणि पोर आपले बघा बसले शांत चित्ताने. आणि आता मुवमेंट आलाय तो म्हणजे अतुलचा मुवमेंट आलेला आहे. अतुल खुश झालेला आहे. का ते पण सांगा. सांग का ते पण सांगा. कोल्हा हॉटेल जायला काय करते ते पण सांगा. तू सांग कसला मुवमेंट आहे तुझा. सांग रे. नवरी रडत असली की लय मजा येतो. कंट्रोल एवढाच रे भाऊ. मोठी शरीर आता तू सांग. ए तुमचा प्रत्येक वेळी शर्यतींचाच काय आहे. इथं ऑर्डरीन आलो ना. तू नीरज बघ कसा खवनतय. नीरजच्या खाण्याने आब्याच्या खाण्याने फरक आहे का नाही. तो मोठे बापाचा आहे समजला. लागल त्याचा काजू पण आहे. त्याला वाटेन दिलंच तरी त्याला पण त्याचा काजू पण आहे. वाटेन खाते पण याच्यापेक्षा बेकार वास सोडतोय. अतुल बोंब केली तुझी. कसा आहे तो वाटीन. त्याला वाटीन दिला तरी पोट बरोबर. याला गमेलच पाहिजे मोठा. आया आणि परत वरती एक काजू पण आहे. लगे फरफर येते फास्ट लगेच. नाही पुढच्या ऑर्डरला रेसिपी बघायला भेटेल तुम्हाला. रेसिपी ना नक्की ना भेल. आणि त्याच्या ऑर्डरला कांदा पोहा आणि खिचडी हा इकडे. किसनी दाखव नीरज. नीरज दिसली. बाबा ठेव मॅच. वारात निघली हो. वारात निघली हो. प्रॅक्टिस दाखव. आब्या आगे.
आणि 9 वाजता आमचा पॅकअप झालेला आहे कुर्डूस गावातून. आणि आता चाललो आहे बघा पोरं आपली डोक्यावर भांडी घेऊन. आणि तिकडे प्रभा ड्रायव्हर गेलेला आपली गाडी घेऊन. हे बघा डोक्यावर भांडी घेऊन डायरेक्ट. आणि आता आपण डायरेक्ट भेटू इथून कोपरला. नाईटला चाललास ना नीरज? टाइम आहे ना. चला तर भरतोय सर्व आणि भेटू डायरेक्ट कोपरला. आत्ताच पोचलेलो आहोत. 9:30 झालेत कोपर गावात. आणि इकडे आमचा जनरेटरचं थोडं काम निघालेलं आहे. थांबलो आम्ही इथे. 3 मेकॅनिक बोलवलेत. चिन्मय काय झाला? ओव्हरफ्लो झाला? टेन्शन आहे. तू पण ओव्हरफ्लो झालास? टेन्शन आहे रे, लग्न व्हायचं ना अजून. आणि तो बघ तिकडे बघ, तो बघ तो वयस काय त्याला झाला? एकच टेन्शन, मला काम आलं. नाईटला जायचं. नाईटला जायचं. लग्न नाही झालं तर चला, तुला कामाला पाहिजे. नोट पाहिजे. हे बघा काय काम इज इम्पॉर्टंट. आणि तिकडे नवरा नवरी थांबलेले आहे मंदिराजवळ. आता आमच्यावरच थांबलेत. सो चला आता वारात निघते. वारात गेलेले आहे. आणि आता आमचा पॅकअप टाइम आहे बघा. टेम्पो यायचा आहे बाकी. काय झाला? मशनीवर फटका मार. कोणी काय साला आदमी आहे का पैजामा? मुली. आणि संकेत हा बघा एक जण आपला नाईटला गेलाय आणि 1 सेकंड वरून आलाय. आता हा बघा JW ची पोरं. आणि बघा ए ठेवा रे. हो. आणि सर्व पॅकअप वगैरे केलेलं आहे. गाडी वगैरे भरून झाली. आणि आता आम्ही चालू आहे घरी. सो अरे म्हणजे जेवून घरीच जाणार ना. हा तर आता जेवणार आणि घरी जाणार. सो आजचा वरवरातीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सो आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.